त्यांनी आदेश दिला की ह्या तुमच्या घरात नाना आणि माई साहेबांच्या घरात बसून 10,000 वेळा जप करायचा. जप करायचा. जय हो जय हो. कुठल्याही प्रकारचं होम हवन नाही, काहीही नाही. फक्त इथे बसून देवासमोर बसून जप करायचा. जय हो जय हो. हो की नाही हो? हा, जय हो जय हो. तेवढ्या पुरता तरी मुक्काम करू द्या. बाबा, अहो हे काय चाललंय? हो अहो, हे सगळं तुमच्या भल्यासाठी, जावई बापूंच्या भल्यासाठी, यांच्या भल्यासाठी, यांच्या भल्यासाठी, त्याच्यासाठी करतोय ना. हा, त्यांनी आदेश दिला म्हटल्यावर प्रश्नच मिटला. महाराजांमार्फत त्यांनी आदेश दिलेला आहे नानासाहेब, महाराजांमार्फत. कोण हे महाराज? ते गजाआड गेलेले गिलबेले महाराज की त्यांचे कोणी आते मामे चुलत मावस भाऊ मानलेले भाऊ? बरं झालं आदित्य तू आलास, मी तुला हाक मारणारच होतो. हे सुरेशराव. नानासाहेब रागावलात तुम्ही? रागवू नका हो प्लीज. नाही पण मी रागावलो आहे सुरेशराव. अरे आदित्य, यांना कुठल्याशा महाराजांनी एक जप काहीतरी 10,000 वेळा करायला सांगितलंय. नाही, तो त्यांनी करावा, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण तो त्यांना इथे या आपल्या घरात येऊन करायला सांगितलंय, आणि जे मला मान्य नाहीये. नानासाहेब भाऊ, माईसाहेब. हे बघा सुरेशराव, श्रद्धा ही आपल्यापुरती मर्यादित असावी हो. त्याचा कोणाला असा त्रास होता कामा नये किंवा ती कोणावर लादताही कामा नये. नाही, तुम्ही तुमच्या बाबाजींसमोर अगदी सपशेल लोटांगण घाला, माझी काही हरकत नाही. पण ते तुमच्या घरी किंवा इतर कुठे, आमच्या घरात हे असले प्रकार होऊ द्यायचेत की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार आमचा आहे ना. नानासाहेब, नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे नानासाहेब, पण हे सगळं मी तुमच्या आपल्या कल्याणासाठी करतोय ना. मी खरंच कुठलाही उपद्रव होऊ देणार नाही, कुठलाही त्रास देणार नाही. चुपचाप एका कोपऱ्यात बसून जप करीन ना मी. प्लीज तेवढी परवानगी द्या नानासाहेब. का उगाच परीक्षा घेताय सुरेशराव? अहो व्याही आहात तुम्ही आमचे. तुमचं मन दुखावण्याने आनंद का होणार आहे आम्हाला? नका करू प्लीज, अशी आर्जव करू नका. नाही, शोभत नाही तुम्हाला. आणि मला जरी वाईट वाटलं ना तरी मला तुमचं म्हणणं कधीच मान्य होणार नाही. आज तुम्हाला जप करू दिला, उद्या आणखीन काही नाही, नकोच ते. नानासाहेब अहो, नका ना वाढवू विषय सुरेशराव. हो, तुमच्या घरात येऊन मी जर असं म्हटलं की हे तुमचं बाबाजी वगैरे सगळं थोतांड आहे, तर तुम्हाला खपणार आहे का ते? नाही नाही नाही. पण माझ्या घरात तर मी ते म्हणू शकतो ना. चला माधवी, जाऊया. मेघनांसाठी जीव तुटतो म्हणून आपण आलो होतो ना. पण असू दे, चला जाऊया. बाबा हो, काय हो असं करता? नाही नको. सुरेशराव अहो, माईसाहेब असू दे, येतो आम्ही. चला घ्या बाय. सुरेशराव हो काय चाललंय? माईसाहेब, आता मात्र मी खरंच रागवीन सुरेशराव. अहो फक्त बाबाजी प्रकरण आमच्या घरात नको एवढंच म्हणालो ना मी. इथून जा असं म्हणालो का तुम्हाला? आणि म्हणीन का? आलाच आहात तर राहा. उद्या जेवून खाऊन सावकाश जा. काय संजीवनी? हो तर. खरंच राहू म्हणताय? हो अर्थात. मतभेद असले म्हणून लोभ कमी होतो का कधी? देव माणसं आहेत हो, देव माणसं बाबाजी. माधवी, आता आपण जर इथे राहिलो नाही ना तर त्यांचा खूप मोठा अपमान होईल, आणि तो अपमान मी सहन करणार नाही. कळलं? माई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अंजीर बदाम दूध मी आधीच घेऊन आलोय घरनं. यांनी दिलं मला स्पेशल. हो ना? हसा ना जरा. आता फक्त 10,000 वेळा जप करायचा आहे. हो असं
असं मी म्हणेन असं वाटत असेल तर तसं नाहीये. मी जप करणार नाही नानासाहेब. मस्करी केली. एक मिनिट म्हणून हे घ्या. मोजणी यंत्र घ्या. नाही असं नाही. अहो तुम्हाला असं नको वाटायला की इथे तुमच्या घरात बसून मी चोरून जप करतोय म्हणून. सुरेशराव. नाही खरंच ठेवा ते तुमच्याकडे ठेवा. मी जाताना घेऊन जाईन. तुम्ही काय बघत बसलाय? चला बुगू सामान उचला आणि चला मेघनाच्या रूम मध्ये. तुम्हाला खूप गप्पा मारायच्या आहेत ना त्यांच्या बरोबर. हा आठवत आहे ना? खूप बोलायचंय तुम्हाला. या, नाही. त्या आधी तुम्ही आराम करा. आधीच तुम्हाला खूप तसदी दिली मी. अहो असू दे. तुम्ही खरंच आराम करा. मला आणखी लाजवू नका हो. तुम्ही बरं. शांत झोपा. हो एकदम त्याआधी तुम्ही झोपा. माधवी ते चला बुगू चला तुम्ही चला या. जावे बापू, अहो तुमचा का चेहरा उतरलेला? तब्येत बरी नाही का? नाही ना. चला आणा चादरी आणा, गादी आणा. चला. गुलाबीचा दर नको. हा नको. हा जावे बापू, मी फ्रेश होऊन येतो. हा हो. गादी मीच घालणार हा तुमची. अजबच प्रकार आहे हा सगळा सुरेशरावांचा. नाही तर काय. आता अचानक येऊन थडकायलाच लागत आपल्या घरी. एकदा काय म्हणे किल्लीच हरवली, आता काय म्हणे नामस्मरणच करायचंय. मला तर काही खरं दिसत नाहीये. नाही म्हणूनच मी जरा खडसावून बोललो. हो पण पोरीच्या डोळ्यात पाणी आलं ना एकदम. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आई वडिलांचा अपमान म्हणजे. नाही पण संजीवने आज मी बोललो नसतो ना, भेडीपोटी गप्प बसलो असतो ना, तर त्यांनी आपलं घर म्हणजे बाबाजींचं देऊळ करून ठेवलं असतं. देऊळ नाही, मठ बाबाजींचा मठ. हे अगदी खरंय. हा एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? कोणती? मागे आपण त्यांना साधं जेवणाचा आग्रह करायचो, केवढे आडेवेळे घ्यायचे ते. होय हो अगदी बरोबर. मध्ये काय खुई काढलं होतं, मुलीच्या घरी जाऊन पाणी प्यायचं नसतं, काहीतरी जुन्या गोष्टी उगायत बसले होते. तेच आणि आता नुसतं म्हणण्याचा अवकाश. बाबाजी मुक्कामाला तयार. पडता फळाची आज्ञा म्हणतात तसं. काय असेल हो त्यांच्या मनात? काय अंदाज लागत नाहीये. म्हणजे बाबाजींनी फतवा काढला असणार, काही दिवस देसाईंकडे जाऊन राहा. कोण जाणे. पण तुम्ही त्यांना खडसावलत ना ते बरंच झालं एका अर्थी. नाहीतर ह्या गोष्टीला आळाच बसला नसता. पण अगदी रडकुंडीला आल्यासारखे वाटले हो. डॉक्टर मेंदळांचं म्हणणं आहे त्यांना असुरक्षित वाटतं. म्हणजे जगातली सगळी माणसं आपलं काहीतरी वाईट करायला टपलीत असं वाटतं त्यांना. जरा चांगल्या माणसांमध्ये राहिले तर बदलतील ते, असं म्हणणं आहे त्यांचं. एकटे असतात ना, आणि ते बाबाजींच्या काल्पनिक जगात वावरत असतात. त्या माधवी त्यांचं काय होत असेल ना ते बाबाजीच जाणे रे बाबा. आपण एक काम करूया, सध्या ते बाबाजींच्या ऐवजी आपणच जरा लक्ष असू देऊया त्यांच्यावर. हो आता व्याही म्हटल्यावर काय करणार. असं लक्ष असू द्या. जेव जेव. आई अगं चल ना बाहेर. अगं आमच्याकडे शक्यतो सगळे एकत्र चहा घेतात. चल. नको ग, अवघडल्यासारखं वाटतंय ग मला. इथेच घेते. अगं हे असं आयतं बसायचं. मेघना
नाही माधवीताई घ्या चहा घ्या. माई अहो, तुम्ही तुम्ही कशाला आणला चहा? असू दे ग, आईला बाहेर यायला संकोच वाटत असेल ना, माहिती आहे मला. म्हणून म्हटलं आपणच चहा घेऊन यावात आणि सोबतीने घेऊया काय. घ्या. तुम्ही अगदी बरोबर ओळखलात नाही. ती फार संकोच करते. काय आहे माधवीताई, तुम्ही काय पहिल्यांदाच येताय का आता आमच्या घरी? आता संकोच सोडा. अहो तुमच्या लेकीचं सासर ते तुमचं माहेर असं समजा. माई फार मोठी गोष्ट बोललात बघा, अगदी भरून आलं. माधवीताई, अहो बायकांची मनं बायकांनीच जाणून घ्यायची असतात. आम्ही आपलं इथे राहिलोय, कसं तरी वाटतंय हो. लागोपाठ आलोय. छे छे, तुम्हा सगळ्यांचीच गैरसोय. नाही हो, प्रश्न गैरसोयीचा नाहीये. पण हे जे काय 10,000व्या नामस्मरण हा जो काय प्रकार आहे ना, हा काही आम्हाला कळलेला नाही. हम्म. काय आहे सगळं? मलाही माहित नाही हो, म्हणजे जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही मी. खरं बघायला गेलं तर तुम्ही दोघंही आता नोकरीतून निवृत्त झालाय, छान जीवन जगताय. लाडकी लेकही इथे सासरे अगदी सुखात आहे. अजून काय हवं असतं एखाद्या माणसाला? हो ना, पण ह्यांना समजावणार कोण? ऐकणाऱ्यातले आहेत का हे? मी म्हणेन ती पूर्व दिशा. त्यांचं असंच असतं. मी आपली गप्प बसते. मेघना होती तोपर्यंत आधार होता. आता मी रमवते आपला जीव. अहो मग यायचं की इकडे मनाला वाटेल तेव्हा. आम्ही आहोतच. हो, पण तुम्ही ही सगळी माया ना माझ्या मेघनासाठी राखून ठेवा. आम्ही नको त्यात वाटेकरी. बरं, आम्ही निघू आता. नाहीतरी नामजप व्हायचंच नाहीये, तेव्हा निघतो. अहो आता आलाय तर 4 दिवस राहा की. लेकीच्या आजची शिरापुरी खाऊन चांगले धष्टपुष्ट व्हा आणि भोपळ्यात बसून जा टुणूक टुणूक. बरं तुम्ही दोघी बसा बोलत, मी आलेच. बर. नानासाहेब, खरंच सांगतो, तुम्ही जर असाच पाहुणचाळ करत राहिलात ना तर 4-5 दिवसच काय, महिनाभर सुद्धा राहू आम्ही. काय जावे बापू. हो हो, राहा ना. काय हो सुरेशराव, नाही एक कुतूहल म्हणून विचारतो. हा जो तुम्ही काय जप करणार होता त्याला किती दिवस लागणार होते? आता बघा, नाही म्हणजे नानासाहेब तुम्ही हे रागवून विचारत नाही आहात ना? अहो नाही नाही, एक कुतूहल म्हणून विचारलं. म्हणजे नक्की ना? अहो, नाही नाही खरंच. तर बघा, आपल्यावर आहे होते, आपण ठरवायचं दिवसाला किती करायचे. 10,000 वेळा झाली पाहिजे एवढं. आता माझ्यापुरतं म्हणाल तर मी दिवसाला 2,500 हा आकडा ठरवला होता. म्हणजे 4 दिवस. करेक्ट. पण काय नानासाहेब, तेवढा होतोच असा नाही. आणि त्यातून तुमच्याकडे करायचं म्हणून मी आपलं कुत्रं मागे लागल्यासारखं करणार होतो. काही काही संपवणार होतो. बरं का जावे बापू. पण काय आहे ना, अगदी मनापासून करायचा जप आहे होतो. शांतपणे निवांतपणे करायचा जप आहे होतो. आणि त्या हिशोबाने बरं का नानासाहेब, तर साधारण महिनाभर तरी लागेल. अहो आता जप करायचा नाहीच आहे ना इथे. मग एक दिवसही राहायला नको? अहो नाही का हो? चला आपण निघूया. अहो काय बोलताय तुम्ही? नानासाहेबांना
किती वाईट वाटेल आपण असे तडकाफडकी निघालो तर. हा हो की नाही नानासाहेब, माईसाहेब हो की नाही? हा हो, राहा ना माधवीताई आल्यासारखे 4 दिवस. बघा अहो बघा काय, ते आपलं कर्तव्य करतायत, आपण आपलं कर्तव्य करायला नको का? अहो आपण तेच करायला आलोय ना. पण जप आता होणारच नाहीये ना, मग उगीच का राहायचं इथे? चला निघूया आपण. हा आई बाबा प्लीज तुम्ही भांडू नका ना. भांडत नाहीये ग, आमचा हा गोड संवाद ऐकतेस ना वर्षानुवर्ष. नाना प्लीज तुम्ही आग्रह करू नका हो. झालं तेवढं खूप झालं, आम्ही निघतो आता. चला हो निघूया. अहो कमाल आहे यांची, आंघोळ तरी करू देणार आहात की नाही? द्या कपडे द्या माझे. चला आलो नानासाहेब. या 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 जाऊया बापू. अगदी आलो. सावकाश. माईसाहेब माई मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला करते, पटकन खाऊन निघू देत ना त्यांना. हो. मेघना. हा? सॉरी बाळा. नाना हो नाही, काल तुझ्या बाबांशी जरा जास्त चढ्या आवाजात बोललो मी. हे त्यांचा अपमानच केला खरं तर मी, पण माझा तसा हेतू नव्हता. मी जर ते बोललो नसतो ना तर गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या आणि मग कठीण गेलं असतं सगळंच. अशा गोष्टी सुरुवातीलाच बंद करायच्या असतात ना. नाना तुम्ही जे केलं ते योग्यच केलं. हा थोडं वाईट वाटणारच ना, पण तुम्ही जे बोललात ते त्यांच्या चांगल्यासाठीच बोललात. आणि अहो दुसरं कोण आहे त्यांना समजावणारा? मला त्याचं नाही, त्यांच्याबरोबर आईची जी फरफट होते त्याचं जास्त वाईट वाटतं. आलेच. अहो लेकीच्या भल्या पुढे आपला मान अपमान महत्वाचा आहे का? सगळे मान सगळे अपमान गुंडाळून आलो ना इकडे ठाण मांडून बसायला. कोणासाठी? लेकीसाठी. अहो पण म्हणून व्याह्यांच्या घरात घुसून परस्पर उद्योग करायचे कशाला? लेकीची इतकी काळजी आहे ना, अहो मग व्याह्यांना सगळं स्पष्ट सांगा की काय झालंय ते. आहे हिम्मत? तुमची एवढी हिम्मत? माझी हिम्मत काढताय? हा अहो काडीची अक्कल नाही तुम्हाला. कुठे काय बोलायचं याचा पोच नाही. चांगलं जमवून आणलं होतं मी. 1 महिना इथे राहायची सोय केली होती. करेक्ट जमलं असतं. पण तुम्ही तुमचं थोबाड उचकटलं आणि सगळं फिसकटलं. आता मेघनांवर संकट आली ना तर त्यांना थोपवा तुम्ही. आहे हिम्मत? काही संकट वगैरे येत नाही हो, खोळेपणा आहे सगळा तुमचा. माधवी खूप बोललात. तुम्ही खूप बोललात. बाबाजींबद्दल उलट सुलट बोललात ना तर मी विसरून जाईन की मी देसाईंच्या घरात आहे ते. अहो माझ्यासारखा मी एवढा अपमान केला तर तुमच्या नरड्यात का अडकतोय तो? बाबाजींनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत ना.
1 महिना मेघना आणि आदित्य यांना एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून दिलेत ना. अहो मग चला बाहेर आणि व्यायांना सांगा. तो काही आपल्या एकट्याचाच नातू नसणार आहे, त्यांचाही असणार आहे. बाबाजी, यांचं काही होऊ शकत नाही हो. अहो, त्यांचा ह्या सगळ्यावर विश्वास आहे का? आपण जे सांगू ते धुडकवून लावतील की नाही, म्हणून तर एवढा खटाटोप करतोय ना मी. हो ना, मग मेघनाला सांगा ना, तिलाच ठरवू दे काय करायचंय ते. पण आता ही नाटकं पुरे. शर्मेने मेल्याहून मेल्यासारखं होतं मला. हो ना. मग बसा थोबाड लपवून. देऊन या कपडे तिकडे.